Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आणि आमचा संयम आहे तोपर्यंत ठीक आहे. आमचा संयम सुटला तर मग मुंबई होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा फडणवीस सरकारनं. आरक्षण पाहिजे. पहिले 4 दिवस झालं बांधून साहेब. तिथून आलोत आम्ही. कुणीच नाही गावाकडे, सगळे आलोत आम्ही. भाऊ, मी, वडील तिघं बी आलोत. हा, आरक्षण पाहिजे आम्हाला साहेब. सरकार म्हणते की आरक्षण दिलेलं आहे. कुठं दिलंय, कशाला दिलंय साहेब? आता आमचा मामाला आरक्षण नाही ना. आम्हाला कुणबी निघले. आमचा मामा काय लोकांचा आहे का? आम्ही काय दुसऱ्या जातीच्या हे आहेत का? काय पाहुणा आहे तुमच्या? आम्हाला ना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. तर एकदम असे आक्रमक बोलायला पाहिजे. आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आम्हाला दुसरं काय ह्यातून पाहिजे, ह्यातून त्यातून नाही पाहिजे. आम्हाला मुंबईत किती दिवस राहायचं? जवळ आरक्षण भेटत नाही तोवर हलणार नाही मुंबईमध्ये. पाटील म्हणतात परप्रांतीय अख्ख्या मुंबईला चालतं, आम्ही चालत नाहीत का? हा फक्त प्रोपोगेंडा आहे इथल्या ह्याचा बीजेपी सरकारचा. आणि हे जे मराठा विषय आहेत ना, ते फक्त नरेटिव्ह सेट करतायत. 3 वर्ष झालं चाल ढकल सरकार करतंय. आता आम्ही इथून मुंबई सोडणार नाही. जोपर्यंत आरक्षण आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. हे आमचा ठाम निर्णय आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. ते आझाद मैदानावरती सुद्धा पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये पोहोचत आहेत. मिळेल त्या मार्गानं मराठा आंदोलक हे आझाद मैदानाकडे जाताना प्रयत्न करतायत. आपल्या गाड्या नवी मुंबई, पनवेल, वाशी आणि मुंबईमध्ये पार्क करून आता काही मंडळी ही मुंबई लोकलनं आझाद मैदानाकडे जाताना दिसते. आपण त्यांच्याशी इथं संवाद साधणार आहोत. त्यांचं नेमकं म्हणणं काय हे आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्यायचं आहे. काही मराठा आंदोलक माझ्यासोबत आहेत. दादा, कुठून आले तुम्ही? आम्ही परळीहून आलेलो आहेत. काय मागणी आहे? आमची मराठा आरक्षण सगळ्यात मुख्य मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही परळीहून इकडे आलेलो आहेत मनोज दादाला सपोर्ट करण्यासाठी. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. 3 वर्ष झालं चाल ढकल सरकार करतंय. आता आम्ही इथून मुंबई सोडणार नाही. जोपर्यंत आरक्षण आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. हे आमचा ठाम निर्णय आहे. स्टेशन आलेलं आहे दुसरं, त्यामुळं स्वप्नील थोडंसं पुढे ये. आपण इकडे सुद्धा काही मंडळी बसलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. महाराज, कुठून आले? मी धाराशिव परंडा या ठिकाणून आलेलो आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी गेल्या 3-4 वर्षापासून या ठिकाणी लढा दिलेला आहे. आणि मराठा समाजाला एक खूप त्यागाचं आणि निष्ठेचं प्रतीक असणारे मनोज जरांगे पाटील नेतृत्व मिळालेले आहेत. खरं तर अतिशय एकतर शेती पिकू दे नाही आणि शिक्षण शिकू दे नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब मराठा समाज या ठिकाणी अनेक लाभांपासून वंचित राहतोय. त्याच्यामुळं ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण भेटावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी मार्गस्थ झालेलो आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात भेटतोय. अगदी 10-10, 20-20 किलोमीटर अंतरावरच त्या ठिकाणी गाड्या पार्क कराव्या लागलेल्या आहेत. आणि भेटेल त्या मार्गाने, आता हे वाशी पनवेल मार्ग आहे, त्या मार्गाने आम्ही लोकलनी आझाद मैदानापर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. 10 किलोमीटर आम्ही गाडी पार्क केलेली आणि तिथून लोकलनी पुढे प्रवास करत आहे. तर गाड्या पार्क करून ही जी मंडळी आहे ही आझाद मैदानाकडे निघाली आहे. मोठ्या संख्येनं लोकलमध्ये सुद्धा मराठा आंदोलक आहेत. काय मागणी आहे? आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आमचं हक्काचं आरक्षण आहे. ओबीसी तिथूनच पाहिजे. ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. सरकार तर म्हणतं की आम्ही ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. नाही दिलेलं आम्हाला. आरक्षण मान्य नाही. आम्हाला ते आरक्षण मान्य नाही. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. आणि आमचे मनोज दादा जरांगे पाटील आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण देणार म्हणजे देणार. त्याच्यात किती दिवस आम्ही राहणार नाही. काही करून फडणवीस सरकारला विनंती आहे. एवढा लाखोचा जमाव आहे. एवढं लाखोचं मराठी मावळे निघालेले आहेत. त्याचा विचार करून आपण सरकार आपलं टिकवायचं असेल त्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे. इथनं कधी जाणार तुम्ही? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. काही होऊ दे, अगदी गोळ्या घातल्या तरी आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. हे मराठ्यांचं आम्ही आता लास्ट वॉर्निंग आहे. त्यांना पूर्ण तयारी करून आलो आम्ही. पूर्ण तयारीने आलेले. आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाही. आणि काही मंडळी जी आहे ती आता मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाच्या विरोधामध्ये प्यारलेले आंदोलन करताना सुद्धा दिसते.
त्यांना आम्ही सांगतो एकच, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहेत आम्ही. त्यांनी किती जरी काही जरी बोलले तर आम्ही थांबणार नाहीत. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. हो, आम्ही त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही मुंबई सोडणार नाहीत. गोळ्या घालू, काही करू, काट्या मारू, लाट्या मारू, आम्ही एकही मराठा मुंबई सोडणार नाहीत म्हणजे नाही. आम्ही आमचा संयम आहे तोपर्यंत, आमचा संयम आहे तोपर्यंत ठीक आहे. आमचा संयम सुटला तर मग मुंबई होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवा फडणवीस सरकारनं. फक्त त्यांना विनंती आहे, आमचा आता संयम अजून आहे तोपर्यंत ठीक आहे. संयम सुटला तर मग प्रश्न सुद्धा असा विचारला जातो की फक्त फडणवीसच टार्गेटवरती का, बाकीचे मराठा नेते काय करतात? ते बघा, मराठा आता हे फडणवीस सरकार आहे, काही मराठ्यांना त्यांनी दाबून ठेवलेलं आहे. ते बोलू शकत नाही त्यांच्यासमोर, त्यांच्या मनात आहे ही गोष्ट आमदारांच्या, मराठा आमदारांच्या. पण फडणवीस सरकारमुळे त्यांना दाबून ठेवल्यामुळे ते लोक काही बोलत नाही. समजलं? त्याच्यामुळे त्यांनी बोलायला पाहिजे की नाही? त्यांनी बोलायला पाहिजे ना. त्यांनी पण आज आम्ही त्या अख्ख्या महाराष्ट्र मराठ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यांनी पुढे येऊन त्यांना मराठ्यांना सपोर्ट करावा आणि फडणवीस सरकारला पण त्यांनी जाब विचारावं, बाबा काय एवढे दिवस तुम्ही तयार होता. तर मराठा नेत्यांनी सुद्धा जाब विचारायला पाहिजे सरकारला, असं सुद्धा आंदोलकांची भावना आहे. दादा, कुठून आलेत तुम्ही? आम्ही पैठण आलो. जालना जिल्हा. काय तुम्ही तर जरांगे पाटलांच्या जिल्ह्यातून आहे? हो. किती दिवसाची तयारी आहे मग मुंबईत राहायची? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार. आझाद मैदान सोडणारच नाही. कशासाठी पाहिजे पण आरक्षण? आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे. हा, सरकार तर म्हणतंय की ऑलरेडी आम्ही आरक्षण दिलेलं आहे, पण ते आम्हाला मान्य नाही ना. आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण आम्ही कुणबी आहेत आणि कुणबी असल्यामुळे आम्ही नोंदी सापडलेल्या आहेत. 58 लाख नोंदीचा पुरावा दिलेला आहे. जे मागण्या ते आमच्या पूर्ण करावा फडणवीस सरकारने. आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आझाद मैदान सोडणारच नाही. जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला जी आज्ञा देतील ती आज्ञा आम्हाला मान्य आहे. अजून सुद्धा काही मराठा आंदोलक आपल्याला इकडे दिसत आहेत. जर रस्ता थोडासा सोडा, मुंबई लोकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बघतोय की मराठा आंदोलक हे पनवेल, वाशी या साईड करून इकडे आलेले आहेत आणि त्यांची जी भावना आहे ती खूप तीव्र आहे. दादा, कुठून आले? बीडवरनं. बीडवरनं. वा, काय मागणी आहे? आरक्षणाची मागणी आहे आमची. आरक्षण म्हणजे मागणी आहे आमची. म्हणजे कधीपर्यंत मुंबईमध्ये राहण्याचा काय किती प्लॅन आहे? जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबई जाम करण्याचा प्लॅन आहे. शेतकरी साहेब, आम्ही वडवणी, बीड जिल्हा. का भावना आरक्षण पाहिजे. पहिले 4 दिवस झालं बांधून साहेब, तिथून आलोत आम्ही. कुणीच नाही गावाकडे, सगळे आलोत आम्ही. भाऊ, मी, वडील तिघं बी आलोत. हा, आरक्षण पाहिजे आम्हाला साहेब. सरकार म्हणते की आरक्षण दिलेलं आहे. कुठं दिलंय, कशाला दिलंय साहेब? आता आमचा मामाला आरक्षण नाही ना. आम्हाला कुण बी निघले. आमचा मामा काय लोकांचा आहे का? आम्ही काय दुसऱ्या जातीच्या हे आहेत का? जरांगे पाटलांसारखे एकदम जरांगे इकडे. काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. तर एकदम असे आक्रमक बोलायला पाहिजे. आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आम्हाला दुसरं काय ह्यातून पाहिजे, ह्यातून त्यातून नाही पाहिजे. आम्हाला मुंबईत किती दिवस राहायचं? जवळ आरक्षण भेटत नाही तोवर हलणार नाही मुंबईमधून. पाटील म्हणतात तसं. यांच्या मामाला आरक्षण आहे पण आम्हाला तिकडे आरक्षण नाही आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही मुंबईला आलेलो आहेत. जरांगे पाटलाला फुल सपोर्ट करण्यासाठी आम्ही मुंबईला आलेलो आहेत. बरं, हे म्हणजे हाके असतील, सदावर्ते असतील किंवा काही मराठा नेते सुद्धा आहेत जे वारंवार या आंदोलनावरती टीका करत असतात. त्यामध्ये मराठा नेते पैसे खातात, ते पैसे खाऊन बोलतात. पैशावर बोलणारे ते पैशावर. तुम्ही विचारलं आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण कोणतं दिलेलं आहे? 50% वरचं. बरं, बाकीच्या जाती रोज ना रोज कितीतरी जाती आरक्षणात घातल्या जात आहे. कुठून घातल्या जात आहे? ओबीसीतनं. मग आम्ही काय वेगळं घोडं मारलंय का? आम्ही कुठले महाराष्ट्रातील नाहीत का? परप्रांतीय अख्ख्या मुंबईला चालतं, आम्ही चालत नाहीत का? हा फक्त प्रोपोगेंडा आहे इथल्या ह्याचा बीजेपी सरकारचा. आणि हे जे मराठा विषय आहेत ना, ते फक्त नरेटिव्ह सेट करतायत. मुंबई आमची आहे, मुंबई मराठ्यांची आहे, मुंबई मराठी लोकांची आहे. अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट हे फक्त यांना असं दाखवायचं आहे की मराठीत येऊन आता गणपती म्हणजे आम्ही गणपती बसवत नाहीत. मराठी लोक हिंदू नाही आहेत का? आम्ही पण गणपती बसवतो ना. मग गणपतीला आमच्यामुळे त्रास कसा होईल?
गणेश भक्तांना आमच्या पण याच्यामध्ये मराठा नेते पण आहेत ना. कोण मराठा नेता? बीजेपी वगळता कोण मराठा नेता बोलतोय? त्यांना तुमचे काही प्रश्न नाहीत? कोणाला मराठा? ते असे पण विकले गेलेले आहेत, त्यांना आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये. भिकारी पैसे भिकारी बाजारू मराठ्यांना आम्हाला असं पण काही बोलायचं नाहीये. ते आधीच विकले गेलेले आहेत, ते दुसऱ्याच्या दावणीला बांधलेले आहेत. ओबीसी संघटनांचं सुद्धा आंदोलन, हे आंदोलन सुरू झाल्यानंतर झालं. ओबीसी हा प्रवर्ग आहे, जात नाहीये. हे पण आम्ही पण येतो ना. कुणबी दिलेली गव्हर्नमेंटने दिलेली एक सुविधा आहे, तो एक प्रवर्ग आहे. त्यात कोणती पण जात घातल्या किंवा काढल्या जाऊ शकते. तुम्ही का बरं वरचं आरक्षण देताय मराठ्यांना? हा, आणि ओबीसीला नाही म्हणण्याचा अधिकार कोणी दिलाय? घटनेने दिलाय का अधिकार त्यांना न करण्याचा? बोलू नका किंवा प्रवर्गात येऊ नका, कोणाचा अधिकार आहे? आज तुम्हाला तुम्ही जर आज घरकुल मागितलं एखाद्याला, मी म्हणलो मला घरकुल आलंय, तुम्ही जर आज सेमच कमवत असतो आपण दोघं, तुम्ही कसं काय म्हणू शकता ह्यांना घरकुल का दिलं? हा, किंवा एखादी सुविधा का बरं दिली? कोण कसं काय म्हणू शकतंय? घटनेने सगळ्यांना समान अधिकार दिले तर. आणि मेन म्हणजे मुळात घटना कशावर चालते? मूळ सगळ्यांना समान हक्क. मग हा मराठ्यांना का नको हक्क ओबीसींचा? आणि बरं कुणबी, आणि जर मराठा जर कुणबी नसता तर आमच्या एवढ्या 57 लाख ज्या कुणबी नोंदी निघल्या तर त्या आतापर्यंत कसं काय मग दडलेल्या होत्या? त्या काय खोट्या आहे का? आता फायनली काय, किती दिवसाची तयारी आहे आणि मुंबईमध्ये किती? 1 ते 1.5 महिन्यांची तयारी आहे आमची, थांबायचं झालं तर. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाहीत, मुंबई सोडत नाहीत. आमच्या पाठीमागं सर्व कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. आज आम्ही ओबीसी मध्ये गेलेलो आहेत आणि आमच्या व्हॅलिडिटी सुद्धा झालेल्या आहेत. परंतु आमचे बाकीचे समाज बांधव राहिलेले आहेत त्यांना ते भेटलेले नाहीत, कारण आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत. ऑलरेडी आम्ही आता आरक्षणात गेलेलो आहेत. पण आमची सगळे स्वारीची जी मागणी आहे, आम्हाला आरक्षण आणि आमच्या नातेवाईकाला आरक्षण नाही, तर आमची मागणी अशी आहे की सरसकट ओबीसी आरक्षण आम्हाला भेटावं. सरसकट ओबीसी आरक्षण भेटावं अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे. तुम्ही काहीतरी सांगत होता. मराठा कुठून आलेत? बीडमधून. मराठा आणि कुणबी एकच आहे, सर्वांना आरक्षण पाहिजे 50% आतमध्ये. ओबीसी मधून भेटलंच पाहिजे, तोवर हलतच नाहीत आम्ही इथून. तुमच्यासोबत पण लोक सेल्फी काढत असाल तुम्ही तर? काढतात ना. पाटीलच नाव पडले माझं. तुमचं नाव काय खरं? शहाजी पवने. कुठून म्हणले तुम्ही? बीडून, पाटोद तालुका आहे. आणि हे जे म्हणजे ओबीसी नेते असतील किंवा काही लोक आहेत जे सतत टीका करत असतात ह्याच्यावर, पैसे घेऊन करतात टीका. ते पैसे घेऊन, दुसरं कोण? हे दोन चार आहेत. ओबीसी मधले किती येतं? आणि एक सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी काल आरोप करताना असा आरोप केला किंवा काही नेते जे आहेत मराठा आंदोलनाच्या विरोधातले, ते अशी टीका करतात की या आंदोलनाला रसद कुठून येते? तरी रसद येते कुठून? आम्ही समाजातून आम्ही स्वतःच्या पैशाने आलो तर आम्ही स्वखर्चाने आलेलो आहेत आणि आम्ही गावातून वर्गणी करून आलेलो आहेत. कसल्याही प्रकारचे कुणाची रसद नाही, काही. हा वैयक्तिक उत्स्फूर्त असं हे आंदोलन आहे. ह्याला कुणाची रसद नाही, कुणाची काही हे नाही. ते सगळं अफवा आहेत. आम्ही स्वतःच्या वैयक्तिक पैशाने इथं आलेलो आहेत मुंबईपर्यंत. तर अशा प्रकारे आपण बघतोय की मुंबई लोकलमध्ये पनवेल, वाशी किंवा पुण्याकडून येणाऱ्या लोकांनी त्या भागामध्ये पार्किंग करून मुंबई लोकलनं आता आझाद मैदानाकडं निघालेले आहेत. आपण आता CSTM स्टेशनच्या जवळ आहोत. तर भावना तीव्र आहेत आणि आता सरकार नेमकं याकडं कसं लक्ष देतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण निर्धार मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या आंदोलकांनी निर्धार असा केलेला आहे की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदान आम्ही काही केल्या सोडणार नाहीत. कॅमेरामन स्वप्नील सोबत निलेश झालटे, मुंबई तकसाठी.